विश्वास कामाला सुरुवात तर झाली. त्यावेळी तुझं येणं झालं. मला एक सांग, वेळेचं बंधन नाही का रे तुझ्या जीवनात? हो राजाने तुम्ही दिलेली जबाबदारी पुरी करी होतो. मग जबाबदारी पूर्ण करावी. मग ती जबाबदारी सोडले आणि आज इथपर्यंत येण्यासाठी तत्पर झाला. काय रे काय? तुमचा आशीर्वाद ठेवतो. कुठल्या गोष्टी? आमच्या गावात यात्रा होती, ऐकल्या? मी झील आणि बाग देवाच्या दर्शनात गेलो. बघलो इथं गर्दी खूप होती. रांगेच्या रांगे नुसते लागले. मी आपलं बाईला म्हणतोय गो मगे जाऊया, गो खूप गर्दी आहे. बाई म्हणाली नाही जमाचं ना, लोक कशी रांगेत उभे राहून दर्शन घेतात, आम्ही पण तसाच गेलो. आम्ही बोलतोय इतक्यात काय झाला, कोणतरी बोले ये मग हळे म्हणून बाई गेली पुढे. बाई पुढे गेली, तिथे उभी नाही. इतक्यात झिलाच्या वळखीचे गावले, बाबू ये मध्ये. पुन्हा तर झील गेलो आणि ते मध्ये रांगे. मी या पाठी लावलंय. मी जशी देवाकडची गर्दी कमी झाली तशी उद्या नाव ठेवलं. पुन्हा बाईले झिलाकडे सांगले, हे बाबू बाबू तुमच्या पत्नीला मानेचा आजार होता का? नाही मग असं का करत होता त्या? हो काय झाला, काय तुम्ही माका आपला वेतन काढ्यात आहे ना, बरोबर. त्याच्यातला मी वाईट बाजूक काढून ठेवले. बाईची इच्छा होती नाकार आपल्या नत्ती होईल, नदी मोठी अशी नत्ती करून घातली. माफ चुकत काय नाही मोठी घातलेली, खराब घातलं खोटं. ती नत्ती सावळी म्हणून नाक मोडू गेलं. झिलान बघले आणि झील माका बोलायचं ना, राजाने कसं पण लागलं खायचं बाबाने तुमका तुझा मुलगा पाय उंचावत होता, याला कारण काय? हो त्याच्या पायात वाळं घातलेले ना, तो तुला पाय वर. मग तुम्ही काय केला? मी बघलंय. बोला. मी म्हटलं बाई माझी आणि झील दागिने मी त्या पाठी झाला. मग तुम्ही काय केलात? मी होताय दिसून आला. जरा थांब धोय सर मगे नाही, जरा थांब धोय सर मगे नाही, जरा थांब धोय सर मगे नाही. हो, तुम्ही साऱ्या जणी अशा उलट्या जन्माला आला होता ती काय? जाओ मला एक सांगा, कुणाला थांब जर का म्हणायचं असेल ना, तर सहजपणे बोल झाला तोय थांब. सांगते नाही असा केला जातो थोडा वेळ थांब म्हणून, असं नव्हे. हो मी असं किती केलं. कसं का केला? हो माझ्या हातीत ना भरपूर सोना होता, दिसाव नको दागिने होते ना, दिसावं म्हणून चाल असं हातातील मुद्रिका या जगदिना क्षणा यावात या मात वंशेना अशी कृती करण्यासाठी तुम्ही आलात. पण मला एक सांगा